हाय नमस्कार, मी स्नेहा कुक द फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो तुमच्या कंटिन्युअसली कमेंट्स येत आहेत, ताई बरी आहे ना तू, किंवा कशी आहेस, डू मिस यू वगैरे वगैरे। सो मीही खरंच खूप मिस करते आहे एखादी गोष्ट ना जी आपण खूप मन लावून दररोज अगदी नित्यनेमाने करतो आणि मग असा काही गॅप आला ना, खरं सांगू का, मी इतकी दुःखात होती पण तरीही मी ही गोष्ट मिस करत होती, तुम्हाला मिस करत होती, कारण एक सवय होऊन गेलेली असते आपल्याला। झालं काय, मी सांगितलं आमच्याकडे एक खूप खूप वाईट प्रसंग घडला आणि त्याच्याच 2-3 दिवसानंतर माझी आजीही गेली, म्हणजे माझ्या बाबांची आई, पप्पांची आई। सो त्यामुळे ना खरं सांगते माझं डोकं इतकं दुखत होतं ना, म्हणजे आजी माझी 106 वर्षाची होती, गेली ते एका परीनं बरंच झालं, कारण तिला आता ती अगदी बेडलाच लागून होती, उठणं बसणंही तिच्याच्याने होत नव्हतं। करणारे जरी असले तरी त्या व्यक्तीला किती त्रास होतो आपण समजू शकतो। सो आजी गेली, एक म्हणजे मन म्हणत होतं की ठीक आहे स्नेहा बरी गेली, तिचं एज खूप झालं होतं, भरपूर आयुष्य जगली ती, खूप चांगल्या प्रकारे जगली आणि हाल झाल्यापेक्षा माणूस गेलेलं कधीही बरं। पण एक असतं ना, म्हणजे दाटून येत होतं, म्हणजे आजीच्या भरपूर आठवणी असतात, भरपूर गोष्टी असतात आणि एक खाली खाली पण आलं होतं आयुष्यात त्या 5-6 दिवसात आणि भरपूर रडावं असं वाटत होतं आणि रडल्यामुळे मग डोकं दुखत होतं। सो त्यामुळे मी व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही आणि चांगलंही वाटत नव्हतं बघा ते, की लगेच आजी वारली आणि 1-2 दिवसात मी कामाला लागले। पण खरं सांगते मी पण हे सर्व खूप मिस करत होते। सो आता विचार करते आहे की उद्यापासून व्हिडिओ अपलोड करते, पण माहिती आहे का, आधीच 3-4 व्हिडिओ मला ना हा असा त्रास होतोय माहीत नाही का, खूप माझा श्वास भरून येतोय त्या दिवसापासून, ज्या दिवसापासून दादा गेले तेव्हा त्याच्या 1-2 दिवसापासून जे आहे मला हा त्रास होतोय। आय थिंक BP लो झाला असेल। मी हॉस्पिटलला काही गेले नाही, कारण मला माहीत होतं हे सतत रडल्यामुळे किंवा विचार केल्यामुळे वगैरे BP लो झाला असेल। सो असा दम भरून येतोय बसल्या बसल्याच बघा। सो जुने व्हिडिओ आहेत काही, हे सर्व प्रसंग घडण्याआधीचे। सो आधी तेच जे आहेत एडिट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण या 7-8 दिवसात मी काहीच शूट केलेलं नाही। फक्त एक दिवस तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तेही मला गरजेचं वाटलं करणं, म्हणून तो म्हणजे कोणत्या म्हणजे माझी मानसिक अवस्था काय असेल तेव्हा, सो तरी मी केला तो, कारण मला वाटलं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजेच, ज्या आम्ही फील करत आहोत, ज्या आम्ही म्हणजे बघत आहोत त्या। कोणाच्या आयुष्यात इतकं वाईट घडू नये, पण घडलं तरी आपण आयुष्यासाठी कसं तयार असावं हे मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं। शेवटी तुम्हीही माझ्या फ्रेंड्स आहात, माझी फॅमिली आहात। बरं चला, आता यापुढे मी मला वाटते मागच्या शुक्रवारचं हां, फ्रेंडशिप डेच्या आधीचा जो शुक्रवार होता त्यानंतरचा व्हिडिओ जो आहे यापुढे कंटिन्यू करते। सो प्लीज पूर्ण बघा, भरपूर प्रेम द्या, लाईक करा आणि प्लीज हाईपही करत जा। हाईप केल्यामुळे जे पॉईंट्स मिळतात ना मला, त्यामुळे माझा व्हिडिओ आणखी प्रमोट व्हायला मदत होते। सो प्लीज हाईप करा, लाईक करा, छान छान कमेंट करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। आपण कितीही मनाला समजावलं ना की जाऊ दे, म्हातारा माणूस होता वगैरे वगैरे, त्यालाही त्रास होत होता, पण त्याच्या आठवणी इतक्या असतात की त्या आठवणीचा त्रास व्हायचा तो होतोच। पण तरी आता म्हणजे मी त्या फेजमधनं निघायचा प्रयत्न करते आहे आणि म्हणूनच जो आहे आजचा व्हिडिओ फायनली जे आहे मी एडिट करायला घेतलेला आहे। आठवणी जाणार नाही, हुंदकेही येतात राहून राहून, विचारही भरपूर येतात, पण म्हटलं चला हेही आपलं एक काम आहे आणि माहिती आहे का, कामात असलं ना की म्हणजे आपलं मनही तिथे गुंतून राहतं आणि मग असले विचार येत नाहीत किंवा आठवणीही थोड्याफार का असेना कमी येतात। ॲक्च्युली हा व्हिडिओ भरपूर दिवसापूर्वीचा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं तेव्हा आमच्या पारसमध्ये भरपूर पाऊस झाला, अगदी सकाळपासून कंटिन्युअसली हा पाऊस चालू होता आणि असं तळंही साचलं होतं। सो इथे मी मस्त जरा टाईम घालवला पिहू आणि आरोही गेल्यानंतर, आणि चला आता घरात कामं माझी वाट बघतायत। इतका छान पाऊस चाललेला आहे, अगदी सकाळी म्हणजे मी जेव्हा 5:15ला उठले ना तेव्हापासून कंटिन्युअस पाऊस चाललेला आहे। तेव्हा तर इतका धो-धो होता
आता पण आहे, छानच आहे, म्हणजे रिमझिम नाही म्हणता येईल याला. मस्त असा पाऊस चाललेला आहे. आणि पावसाळा स्टार्ट झाला तेव्हापासून हा पहिला पाऊस आहे जो असा कंटिन्युअसली चाललेला आहे, जो जून महिन्यातच असायला पाहिजे होता खरं तर असा पाऊस. पण अजूनही असा पाऊस आलेला नाही. फायनली आज आला. 5:30 वाजतापासून 5:15 वाजतापासून पाऊस कंटिन्युअसली चाललेला आणि स्पीडही त्याचा चांगला आहे. आता मुलं स्कूलला गेली. आरोहीचे पप्पा पण काही कामानिमित्त बाहेर गेलेत. बाहेर मीन्स अकोल्याला गेलेत. आता मी एकटीच आहे. स्वयंपाक झाला आहे माझा, जेवण झालं आहे माझं, पण कामं आणखी बाकी आहेत. म्हणजे आरोहीचे पप्पा बाहेर जात होते, सो त्यांचं म्हणणं होतं जेवून घे गो माझ्यासोबत, मला एकट्याला नाही जेवावं असं वाटत, म्हणून माझं जेवण झालं. नाहीतर मी आधी कामं आटोपली असते, नंतर जेवण केलं असतं. पण आता जेवण केलं म्हटल्यावर कामांचा कंटाळा येतोय. आणि पाऊस इतका छान चाललेला आहे, असं वाटत आहे अंगावर असं मस्त ब्लँकेट ओढून घेऊ आणि मस्त झोपून राहू. पण कामं बाकी आहेत. सो एक स्नेहा बोलते, स्नेहा कामं कर. दुसरी स्नेहा बोलते, दे गं कामं सोडून मस्त अंगावर घे आणि झोपून राहा. आता माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं ते मला कमेंट करून सांगा. कारण खरंच खूप मस्त पाऊस चाललेला आहे, खूप मस्त वातावरण आहे. असं मस्त असा आळस येतो आहे. काय करू, तुम्ही असता तर काय केलं असतं मला नक्की कमेंट करून सांगा. पण मी काय करते चला तुम्हाला दाखवते. का छान पाऊस चाललेला आहे बघा बाहेर, खूप छान. पण माझ्या झाडाला म्हणजे काहीच त्याचा फायदा होत नाही. जर या दिशेला आला असता तर किती छान ना. काही काही झाडांच्या पानांवर पडतंय पाणी, फक्त पानांवर बघा, पण मातीपर्यंत नाही पोहोचत आहे. आणि तुम्हालाही माहीत आहे म्हणजे झाडांसाठी पावसाचं पाणी किती जास्त महत्त्वाचं असतं. पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन भरपूर असतो. इतरही बरेचसे असे घटक असतात, ते प्लांटच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचे असतात. पण बिचारे माझे प्लांट्स, त्यांना नाही मिळत आहे पावसाचं पाणी. सो चला, पावसाचं पाणी नाही मिळत आहे, पण काल मी यांना छानपैकी पाणी दिलेलं आहे. सो त्यामुळे मस्त असे दिसत आहेत बघा, हिरवी कच्च. आता ना थोड्या वेळापूर्वी दूध आलं, ते मी गरम केलं आणि आत्ता बघते तर त्याचा ना असा थोडा जे कच्चं दूध असतं ना तसा स्मेल येतो आहे. आणि हा पिवळसरपणाही आला आहे बघा. आणि डेफिनेटली सांगते हे दूध मुलं पिणार नाहीत, कारण इतकं छान तापवूनही याचा वास येतो आहे. त्यामुळे सो आता याचं काहीतरी करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. म्हणून आता हे थोडं थंड झालं आहे, मी आणखी थोडं गरम करते आणि काहीतरी काय तर पनीरच बनवते. मी बरेच दिवस झालं पनीरची भाजी आमच्याकडे झालेली नाही, कारण सतत म्हणजे टी व्हीवर भेसळ 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 आणि भेसळच्याच न्यूज चाललेल्या, त्यामुळे कोणतंच पनीर खायची इच्छाच होत नाही. आणि म्हणून म्हटलं चला आज ॲक्सिडेंटली दूध खराब निघालंच. सो म्हटलं चला आज दूध जरा खराब वाटतं आहे मला, म्हणजे फुटल्यासारखं वाटतं आहे. माहीत नाही मी लेट तपवलं म्हणून की कच्चं दूध आहे, मला इतकं काही कळत नाही. पण हां, थोडा वेगळा स्मेल येतो याचा. सो चला ॲक्सिडेंटलीच म्हणा, पण आज आमच्याकडे पनीर बनतं आहे. सो त्यासाठी माझ्याकडे व्हिनेगर आहे, लिंबू पण आहे, पण आता व्हिनेगर आहे तर व्हिनेगरचाच यूज करते मी. ॲक्च्युली ना पनीर बनवण्यासाठी तुम्ही लिंबाचा रसही ताजा घेऊ शकता, पण हे व्हिनेगर आहे माझ्याकडे आणि ते मला संपवायचं आहे, म्हणून इथे मी 2 चम्मच व्हिनेगर आणि तेवढंच त्यामध्ये पाणी घातलं. आणि आता ना कधी कधी असं वाटतं की कशालाच ते भेसळयुक्त पनीर खाल्लं असेल, कारण इतकं झटपट बनतं ना हे पनीर घरी. आणि फार काही असे भांडे भरत नाहीत किंवा फार असा तामझाम काही नसतो. अगदी सोप्या पद्धतीने आज बघा मी पनीर बनवते आहे, तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हालाही हेल्प होईल. कापडात बांधून ठेवायची किंवा ते फॅन्सी पनीर बनवायचे भांडे येतात आजकाल, त्याची वगैरे काहीच गरज नाही. जसं तुम्ही बघितलं कोमट दुधामध्ये मी ते व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण घातलं, लगेच 10 मिनटात दूध व्यवस्थित फुटलं. 10 मिनटं कुठे, 3-4 मिनटातच. त्यानंतर गाळणीवर मी असं गाळून घेतलं, 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, म्हणजे त्याचा व्हिनेगरचा किंवा दुधाचा वास यायला नको म्हणून. त्यानंतर ते मस्त पिळून घेतलं. आता त्यावर मी 1 प्लेट आणि आपलं जे छोटंसं खलबत्ता मुसळ असतं ना ते त्यावर ठेवलं, म्हणजे उरलं सुरलं पाणीही निथळून जाईल. आणि बस 15-1 मिनटांनी ते मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देईल. आणि त्यानंतर मी हे कडधान्य काल भिजायला घातलं होतं, सो त्याला बघा काय मस्त मोड आलीत. फक्त
चला फक्त 10 मिनटं द्यावी लागली, पण माझं 2 दिवसाचं भाजीचं टेन्शन मिटलं आहे आता. भाजीचं पण आणि ब्रेकफास्टचं पण. सो पनीरही तयार व्हायला काही नाही, 5-1 मिनटं लागतील आता फक्त. ते फ्रीजमध्ये ठेवून देईल, पण त्याआधी चला हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि याच्यावर सर्व पसारा आहे. जसं मी बोलले होते बघा, की आज मला फारच झोप येत आहे वातावरणामुळे आणि इतका काळोख होता ना, पूर्ण आभाळ. त्यामुळे काय शूट करावं नेमकं तेही कळत नव्हतं. काहीतरी वेगळं बनवायची ही इच्छा नव्हती. गार्डनिंगची कामं करू तर गार्डनमध्येही पाणी होतं. सो त्यामुळे मी सरळ अंगावर घेतलं, झोपी गेले. सायंकाळी उठून सायंकाळची कामं केलीत आणि मग काय रात्र व्हायला काय वेळ लागते. रात्रीचा आटोपला आणि आत्ता मी भेटते आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. आजही सेम कंटिन्युअसली पाऊस चाललेला आहे आणि तुम्ही बघितलं समोरनं तळस असलेलं आहे. इव्हन आज तर मुलांना त्यातनं जाताही येत नव्हतं, म्हणून एका दादांनी ही 4 व्हीलर काढली आणि सर्व मुलांना त्यामध्ये बसवून मग ते बसपर्यंत सोडायला गेलेत. तेही एक बरं झालं, नाहीतर मग या पाण्यातून मुलांना जावं लागलं असतं आणि शूज वगैरे ओले झाले असते. म्हणजे तसं आम्ही ठरवलं होतं शूज हातात घेऊन जायचे आणि बसमध्ये घालायचं. आता कधी भरपूर ॲडजस्टमेंट करावी लागते. तुम्ही बघता इथे इतकं मोठं तळस असलेलं आहे आणि त्यामुळे मग मुलांना या दादांच्या गाडीमध्ये मला पाठवावं लागलं. पाऊस मस्त चाललेला होता आणि कंटाळाही आला होता, पण एक असं वाटत होतं नाही असाच चालू राहिला पाहिजे 1-2 दिवस. म्हणजे मातीची जी काही तहान आहेत किंवा पिकांची जी काही तहान आहे ती तरी भागली गेली पाहिजे आणि धरणातही काही ना काही पाणी गोळा झालं पाहिजे, नाहीतर उन्हाळा येता मग आणखी पाण्याचे प्रॉब्लेम स्टार्ट व्हायचेत. आज मुलं गेल्यानंतरही म्हणजे दिवसभर कंटिन्युअस पाऊस चाललेला, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. पण थँक गॉड लकीली सायंकाळी जे आहे पाऊस थांबला, म्हणून आम्ही दोघीजणी मस्त असं फिरायला निघालोत. आणि पाऊस येऊन गेल्यानंतर वातावरण काय होतं ना, खरंच म्हणजे काय सांगू तुम्हाला. खूप मस्त वातावरण होतं, मातीचा खूप छान सुगंध येत होता आणि थंडीगार हवा होती. सो ते मस्त एन्जॉय केलं. त्यानंतर आता जवळपास 8 वाजलेत आणि आता खरं तर आजचा शुक्रवारच आहे आणि मुलांना फ्रेंडशिप बँड हवे होते, कारण उद्याचा शनिवार आणि संडेचा फ्रेंडशिप डे आहे, पण शाळेत आदल्याच दिवशी त्यांना सेलिब्रेट करायचं होतं. सो त्यासाठी मुलांना बाहेर यायचं होतं आणि त्यांच्या पप्पांची ड्युटी होती नेमकी. सो मैत्रिणीची गाडी घेऊन मुलांना घेऊन मी बाहेर आली. ॲक्च्युली हा माझा म्हणजे पहिला अनुभव आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण असं कधीच झालं नाही की आरोहीचे पप्पा नाहीत आणि असं रात्री बेरात्री मुलांना मी बाहेर घेऊन आलेली. आणि आजही म्हणजे टाळायचा मी खूप प्रयत्न करत होते, पण नंतर विचार केला जाऊ देत. म्हणजे हेच वय असतं, याच वयामध्ये मुलांना कसं प्रत्येक डे सेलिब्रेट करायची एक वेगळीच एक्साइटमेंट असते. आपलेही दिवस काहीसे असेच होते. आता आपल्याला कळतं, म्हणजे एक मॅच्युरिटी आपल्यात आलेली आहे की फ्रेंडशिप फक्त एका दिवसापुरती नसते, पण मुलांना ह्या गोष्टी नाही कळत आणि त्यांना सेलिब्रेट करायची असतात त्या. आणि उद्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं, सो दोघंही फार एक्सायटेड होते, म्हणून म्हटलं जाऊ दे, त्यांना काय नाराज करायचं, म्हणून मुलांना मी बाहेर घेऊन आले. खरं सांगू का, अंधार किट्ट होता बाहेर आणि आमच्या कॉलनीतून बाहेर यायचा जो रस्ता आहे तिथे तर दोन्ही साईडनं झाडं वगैरे अरुंद रस्ता. भीतीही फार वाटत होती, पण मुलांसाठी घेतली मी ही रिस्क. त्यानंतर मुलांना पाणीपुरीही खायची होती, सो तीही खाऊ घातलीत आणि चला असा काहीसा गेलेत आमचे हे 2 दिवस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा आणि हो प्लीज हाईप करायलाही विसरू नका. चला मग उद्या भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.